नमस्कार सगळ्यांना। हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गांगणापूरमधील लाईव्ह आरती आणि रिअल दत्त महाराज जे अजूनही जिवंत आहेत असे त्यांचे रूप दाखवणार आहे। आणि असे खूप जण आहेत जे गांगणापूरला गेले नाहीत, तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला सबस्क्राइब ही करा। तर अचानक ठरलेल्या प्लॅनिंगमुळे मी माझ्या फॅमिली सोबत ही 4 देवदर्शनाची ठिकाणांना गेले होते। ते म्हणजे गांगणापूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर। तर आम्ही रेल्वेने जायचं ठरवलं होतं, पण लहान मुलांसाठी आम्ही स्पेशल गाडी करायचा प्लॅन। गांगणापूरमध्ये पोहोचलो तेव्हा ऑलरेडी आरती चालू होती आणि गांगणापूरला जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळी 7 या टायमिंगमध्ये जावा। आरती इतकी छान असते की मन शांत होते आणि कोणताच वाईट विचार मनात येत नाही। फक्त महाराजांकडे बघत बसावं असं आणि डोळ्यात आपोआप पाणी येतं। आणि खरंच मी इंस्टाग्रामवर आरतीचे व्हिडिओ पाहिले होते आणि खरंच ते सगळं मला बघायला भेटलं। आणि तिथे गेल्यानंतर असं दिसलं की देवासमोर वाईट शक्ती टिकू शकत नाही आणि खरंच आहे हे। आणि म्हणूनच माणसांनीही आपल्यामध्ये असलेली राक्षसी वृत्ती ही काढून टाकली पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत। मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गेले होते गांगणापूरला आणि मला खरोखर इतकं छान वाटलं, माझं मन भरून आलं आणि मला आयुष्यात काहीतरी सार्थ झाल्यासारखं वाटलं। मी पहिल्यांदा गाणगापूरला गेल्यामुळे मला ही गोष्ट माहीत नव्हती, ती म्हणजे जर आपण गांगणापूरला गेलो तर तिथली एखादी वस्तू आपण घेऊन आपल्या घरी आणावी, म्हणजे कोणतीच वाईट शक्ती आपल्या घरात येऊ शकत नाही। खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला आयुष्यात एकदा तरी गांगणापूरला जायला मिळालं। तुम्ही पण गेला आहात का गांगणापूरला? जर गेला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तिथे गेल्यानंतर गायींना केळी घालायला अजिबात विसरू नका, कारण आपलं थोडं का होईना आपल्याला पुण्य मिळतं। तर दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही लगेचच श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोटला निघालो। अक्कलकोटमध्येच आम्ही वस्ती केली होती, कारण रात्री खूप वेळ झाला असल्यामुळे मंदिर बंद झालं होतं। अंगणामध्ये गेल्यानंतर इतकं छान वाटलं, प्रसन्न वाटलं। सकाळचे 7-7:30 वाजले असतील त्यावेळी आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि मेन म्हणजे गुरुवार होता। आम्ही वार बघूनच ठरवलेलं की अक्कलकोटला गुरुवारीच जायचं, त्याच्यामुळे आम्ही गुरुवारच्या दिवशी अक्कलकोटला गेलो। सकाळी 6 वाजल्यापासून दर्शन रांग चालू होती आणि मिनिमम आमचं 15 ते 20 मिनिटात दर्शन झालं। खूप छान वाटत होतं। मंदिरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर हे असं कंपाऊंड केलं होतं, जेणेकरून तिथे आतमध्ये जाता येऊ नये, कारण खूप गर्दी व्हायच्या आधी आम्ही गेलेलो त्यावेळी। आता हा बदल का केला आहे माहीत नाही, पण स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही लगेचच तुळजापूरच्या दिशेने गेलो, कारण आम्हाला तुळजापूरला जायचं होतं। तुळजापूरमध्ये गणेशाचं दर्शन घेतलं आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली। खरंच खूप छान वाटत। गांगणापूर, त्याच्यानंतर अक्कलकोट आणि आता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो होतो। हे बघा, दर्शन लाईनमध्ये आम्ही उभं असताना स्क्रीनवरती आई साहेब आपल्या दिसत होत्या। इतकं मन भरून येत होतं, डोळ्यात पाणी येत होतं की काही तिच्याकडे मागूच वाटत नव्हतं। तिला असं सगळं काही समजतंय, दिसतंय असंच आम्हाला जाणवत होतं। आई साहेबांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही चिंतामणी कौल घ्यायचं ठरवलं, पण कौल माझा डावा आला। सॉरी, म्हणजे मला आईने कौल दिला नाही, नकार दिला आईने। मला आधीपासूनच माहीत होतं आई जे करते ते योग्यच करते। जर एखादी गोष्ट आपल्याला देत नाही तर ते आपल्या भल्यासाठीच असते आणि त्याच्याहूनही चांगलं ते आपल्याला देणार असते। म्हणूनच ती जे करते ते आपल्या चांगल्यासाठी करते। त्याच्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो। पंढरपूरला आम्हाला पोहोचायला कमान 7:30 ते 8 वाजले होते। संध्याकाळची वेळ झाली होती, पण संध्याकाळीच दर्शन आम्हाला घ्यायचं होतं पांडुरंगाचं, कारण आम्हाला निघायचं होतं, कारण 2 दिवसाचंच आमची ट्रिप होती त्याच्यामुळे। आणि आम्ही स्पेशल भाड्याने गाडी करून घेतली होती, त्याच्यामुळे त्यांनाही तसं आम्हाला सांगता येत नव्हतं की आपण आजच्या दिवस थांबूया। खरं खूप छान दर्शन झालं, प्रवासही खूप छान झाला आणि फॅमिलीसोबत आल्यामुळे खूप छान वाटलं। पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आम्ही तिथून निघालो।